अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटचा सेकंड पार्ट बघूया. याच्यामध्ये ॲब्झॉर्प्शन लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ, आयडेंटिटी लॉ आणि ड्युएल्स म्हणजे काय आपण बघूया. ॲब्झॉर्प्शन लॉमध्ये एक कंपाऊंड स्टेटमेंट, मोठा कंपाऊंड स्टेटमेंट श्रिंक होऊन एका सिंपल स्टेटमेंटमध्ये कन्व्हर्ट होतो. त्याच्यासाठी कंडिशन अशी आहे की एक स्टेटमेंट रिपीट झाला पाहिजे. आणखी बाहेर जर ऑर असेल तर आतमध्ये अँड असायला पाहिजे. बाहेर जर अँड असेल आणि तर आतमध्ये ऑर असायला पाहिजे. असा जर कंपाऊंड स्टेटमेंट असेल तर जो स्टेटमेंट रिपीट होतोय ती इकडे रिपीट होतोय तोच आन्सर असणार आहे. ती इकडे रिपीट होतोय तोच आन्सर असणार आहे. तर ॲब्झॉर्प्शन लॉ एका मोठ्या कंपाऊंड स्टेटमेंटला श्रिंक करून एका सिंपल स्टेटमेंटमध्ये कन्व्हर्ट करतो. कॉम्प्लिमेंट लॉमध्ये एक ट्रिक आहे. एक मुलगा दोन मुलींना जर कॉम्प्लिमेंट देत असेल, पी आणि निगेशन पी नावाचे दोन मुली असेल, दोघांना जर कॉम्प्लिमेंट देत असेल, हिला पण कॉम्प्लिमेंट देतोय अँड हिला पण कॉम्प्लिमेंट देतोय, तर तो मुलगा फ्रॉड आहे, खोटारडा आहे, तर ते फॉल्स असणार आहे. दोघींपैकी एकीला जर तो कॉम्प्लिमेंट देत असेल तर तो मुलगा ट्रू असणार आहे, खरा असणार आहे. तर पी अँड निगेशन पी दोघांना कॉम्प्लिमेंट देत असेल तर फॉल्स. एकाला कॉम्प्लिमेंट देत असेल पी ऑर निगेशन पी दोघांपैकी एकाला कोणाला तरी कॉम्प्लिमेंट देत असेल तर तो खरा असणार आहे. आयडेंटिटी लॉमध्ये पी अँड टी इज इक्विव्हॅलंट टू पी. पी अँड फॉल्स इज इक्विव्हॅलंट टू फॉल्स. पी ऑर टी इज इक्विव्हॅलंट टू टी अँड पी ऑर सी इज इक्विव्हॅलंट टू पी. हे लक्षात ठेवण्यासाठी इथे सुद्धा एक ट्रिक आहे. अँड ट्रू असेल तर फर्स्ट स्टेटमेंट असतो. अँड ट्रू जर असेल कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये अँड ट्रू जर असेल तर ओरिजिनल स्टेटमेंट पहिला स्टेटमेंट असतो. ऑर फॉल्स असेल तर पहिला स्टेटमेंट. अँड ट्रू असेल तर फर्स्ट, ऑर फॉल्स असेल तर फर्स्ट. अँड ट्रू जर नसेल तर सेकंड, ऑर फॉल्स नसेल तर सेकंड. अँड ट्रू असेल तर फर्स्ट, ऑर फॉल्स असेल तर फर्स्ट. या पद्धतीने या आयडेंटिटी लॉला लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर एखाद्या स्टेटमेंटचा ड्युएल कसं लिहितात. ओरिजिनल स्टेटमेंटमध्ये जर अँड असेल तर त्याचा जो ड्युएल आपण लिहिणार आहे त्याच्यामध्ये ऑर लिहायचा. तर अँडला ऑरने रिप्लेस करतो, ऑरला अँडने रिप्लेस करतो, टॉटॉलॉजीला कॉन्ट्राडिक्शननी रिप्लेस करतो आणि कॉन्ट्राडिक्शनला टॉटॉलॉजीने आपण रिप्लेस करतो.